नाशिक आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणामध्ये आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। पुढील सुनावणी आता 27 एप्रिलला होईल। गरोदर निदा खानची सुटकेसाठी सध्या धावाधाव सुरू आहे। शफी शेख आणि रझा मेमनला कोर्टात हजर करण्यात आलं। फिर्याद दाखल झाल्यानंतर असंही दिसून आलं की 4-5 दिवसानंतर प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्टचे पण कलम ॲड करण्यात आले होते आणि त्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये जो अटकपूर्व जामिनाला कलम 18 जो होता पूर्वीचा, ती जी बाधा आहे पहिले त्याच्यावर युक्तिवाद झाला की जरी कायदेशीररित्या बाधा असली तरी ती बाधा कायमची नसते। जर प्रथमदर्शनी फिर्यादमधले आरोप बघता ॲट्रॉसिटी ॲक्टचे कलम जर आकर्षित होत नसतील तर अटकपूर्व जामीन मिळतो असे काही निवाडे आहेत, त्याच्याबद्दल आम्ही युक्तिवाद केला। आमचं म्हणणं होतं न्यायालयास की आमचं म्हणणं लेखी म्हणणं कोर्टाच्या रेकॉर्डवर येणं आवश्यक आहे। आम्हाला आमचं म्हणणं म्हणण्याची संधी देण्यात यावी। कोर्टाने ती विनंती मान्य केलेली आहे आणि 27 एप्रिलला अंतिम युक्तिवादासाठी प्रकरण ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्यात तपासी अधिकारी आणि मूळ फिर्यादी यांच्यातर्फे आम्ही मूळ फिर्यादीतर्फे जे वकीलपत्र दाखल केलेलं आहे त्यामध्ये आमचं लेखी म्हणणं मांडण्यासाठी जी जबाब मुदतीची विनंती केली होती ती मेहरबान कोर्टाने मान्य केली आहे। 27 तारखेला आमचं लेखी म्हणण्यात मांडण्यात येईल। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत आहेत। किरण, मागच्या काही दिवसांपासून फरार असलेली संशयित आरोपी निदा खानच्या अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी आज नाशिकच्या न्यायालयामध्ये सुनावणी झाली, पण ही संपूर्ण सुनावणी जी आहे ते 27 एप्रिलपर्यंत न्यायालयाने पुढे ढकलल्याचं आपल्याला बघायला मिळालं। मागच्या काही दिवसांपासून निदा खान ही फरार आहे आणि निदा खानच्या शोधासाठी नाशिक पोलिसांचे 3 ते 4 पथक हे वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन शोध घेताना आपल्याला बघायला मिळतोय। आतापर्यंत नाशिकच्या या TCS प्रकरणामध्ये 7 संशयित आरोपींना अटक केलेली आहे आणि खरं तर यातले काही आरोपींना निदा खानने मदत केलेली आहे अशा पद्धतीचा आरोप निदा खानवरती आहे आणि म्हणूनच निदा खानला सुद्धा सहआरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये हे नाशिक पोलिसांनी केलेले आहे आणि हे संपूर्ण गुन्हा दाखल झाल्यानंतर निदा खान हे फरार आहे। निदा खान अद्याप पोलिसांना सापडत नाहीये आणि त्यातच निदा खानच्या वकिलांनी 2 दिवसाआधी नाशिकच्या न्यायालयामध्ये अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी हे अर्ज केलेला होता आणि त्या अर्जावरती आज एकूणच सुनावणी झाली आणि या सुनावणी दरम्यान निदा खानच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला। निदा खानचं मेडिकल प्रॉब्लेम आहे आणि म्हणून निदा खानला अंतरिम जामीन मिळावं अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो एकूणच निदा खानच्या वकिलांनी केला आणि अजूनही इतर काही मुद्द्यांवरती निदा खानच्या वकिलांनी जे युक्तिवाद केला, पण या सगळ्या युक्तिवाद नंतर सरकारी वकील आणि पीडितेच्या वकिलांनी सुद्धा आम्हाला आमचं एकूणच म्हणणं मांडण्यासाठी काही दिवसांची अवधी हवी आहे अशा पद्धतीचं मागणी जी आहे ते न्यायालयाकडे केली आणि न्यायालयाने ही संपूर्ण जी सुनावणी आहे ते 27 एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि त्यामुळे आता निदा खानवरती टांगती तलवार जे अटकेचं आहे ते कायम आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि त्याच पद्धतीने नाशिकच्या TCS कंपनीमध्ये ही जी घटना घडलेली आहे या संपूर्ण घटनेप्रकरणी 7 संशयित आरोपी अटकेत आहेत आणि त्यापैकी 2 संशयितांना आज नाशिकच्या न्यायालयामध्ये जे हजर केला असता या दोघांनाही न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। या संपूर्ण या प्रकरणाचा जो तपास आहे तो अत्यंत वेगाने होताना आपल्याला बघायला मिळते। निदा खानचं अटकपूर्व जामिनावरती देखील आज निर्णय झालेला नाहीये। या सगळ्या संदर्भात 27 एप्रिलला पुढील सुनावणी होईल, त्यामुळे पुढच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण, तुम्ही असेच आमच्यासोबत राहा।